छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं नोव्हेंबरचं वेतन अजूनही मिळालेलं नाहीये। त्यामुळे शासकीय परिचारिका संघटनेनं आज काम बंदचा इशारा दिलाय। घाटी, कर्करोग आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1300 परिचारिका रुग्णसेवेचं काम करतात। दर महिन्याच्या 5 तारखेला त्यांचं वेतन मिळत असतं, पण यातल्या काही परिचारिकांना अजूनही वेतन मिळालेलं नाहीये। त्यामुळे ह्या परिचारिकांनी आजपासून काम बंदचा इशारा दिलाय। माननीय अधिष्ठाता डॉक्टर सोगरे सर हे या संस्थेचे प्रमुख आहे। त्यांचं काम पण चांगलं आहे, परंतु जे खालचे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी वगैरे काल यांनी जी उडवाउडीची उत्तरं दिली आणि आम्हाला असा विश्वास नाही वाटला की 2 दिवसात आपला पगार होईल, परंतु त्यांनी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडलेले आहे। आंदोलन करायला आम्ही तयार नसतो, असं नाही आहे की 5 तारखेपर्यंत पगार झाले नाही आणि आम्ही आंदोलन केले। आज 18 तारीख आहे, 18 तारखेला सुद्धा पगार नाही, अजून 2 दिवस पगार नाही। ख्रिसमस सारखा सण 3-4-5 दिवसावर येऊन ठपला असताना लोकांनी कर्ज काढायचं किती, आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलेले। जर आम्हाला 2 दिवसात पगार झाला नाही तर मात्र आम्ही पुन्हा बेमुदत आंदोलन करू। स्थगित केलंय ना आंदोलन? आंदोलन आता आम्ही स्थगित केलेलं आहे आणि ताबडतोब आमच्या परिचारिका ड्युटीवर गेल्या।